जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. धाराशिवच्या उमरगा लोहारा मतदारसंघात महायुतीने प्रचाराचा जोरदार नारळ फोडला आहे. येणेगोर येथे महायुतीची मोठी सभा पार पडली. या सभेतील महत्त्वाचे मुद्दे आणि नेत्यांची आश्वासने काय आहेत यावर अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी सूरज आबाचने. महायुतीच्या या सभेत चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक नेत्यांनी मतदारांना काय आश्वासनं दिली आहेत, वातावरण कसं होतं? नक्कीच उमरगा लोहारा मतदारसंघात महायुती आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. येणेगूर येथे झालेली ही सभा आगामी झेडपी निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रामुख्याने महिला आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भर दिला. त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना स्पष्ट केलं की जोपर्यंत महायुतीचा सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट लखपती दिदी योजनेतून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे दिवसा आणि रात्री अखंड वीज पुरवठा करण्याचं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं आहे. तसंच स्मार्ट विलेजच्या माध्यमातून गावांचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे ते म्हणाले. अगदी बरोबर, पण या मतदारसंघातील पाणी प्रश्न आणि दुष्काळ हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. त्याबद्दल स्थानिक आमदारांनी काही ठोस भूमिका मांडली का? हो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आमदार राणा जगतसिंग पाटील यांनी या सभेत पाणी प्रश्नावर मोठी घोषणा केली. जिल्ह्यासाठी 21 टीएमसी हक्काचं पाणी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यातील 60 टीएमसी पाण्याला मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. हे पाणी तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या तालुक्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच माजी मंत्री बसवराज पाटील आणि युवा नेते शरण पाटील यांनीही सरकारच्या योजना कशा तळागाळात पोहोचल्या आहेत यावर भाष्य केलं. एकंदरीतच या सभेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाल्याचं चित्र आहे. धन्यवाद सूरज आबाचने या सविस्तर माहितीसाठी.